हेलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो सरस्वती क्लासेस या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. टुडे वी हॅव टू डिस्कस अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक अँड दॅट टॉपिक नेम इज हीट अँड टेम्परेचर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला हीट आणि टेम्परेचर हा टॉपिक डिस्कस करायचा आहे. याची काय कन्सेप्ट, काय व्हॉट इज हीट, व्हॉट इज टेम्परेचर त्याबद्दल माहिती पाहायची आहे. हा विद्यार्थी मित्रांनो फिजिक्सचा चॅप्टर आहे. हीट अँड टेम्परेचर फिजिक्स मध्ये पण येतं, त्यानंतर तुमच्या केमिस्ट्री मध्ये पण येतं. हीट अँड टेम्परेचर. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही सर्वांनी डिस्कस केलेलं आहे तुमच्यासोबत की आपण फाउंडेशन सुरू करणार आहोत. वसमत तालुक्यात प्रथमच फाउंडेशन सुरू करणार आहोत आणि या फाउंडेशन मध्ये हा हीट आणि टेम्परेचर चॅप्टर आहे. तर पहिले आपण हीट म्हणजे काय याबद्दल माहिती पाहूया. हीट मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, उष्णता. बघा, हीटची डेफिनेशन काय आहे. हीट ही एक प्रकारची एनर्जी आहे. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट काय आहे, एक प्रकारची एनर्जी. जसं लाईट एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे, त्या प्रकारे हीट एक प्रकारची काय आहे, एनर्जी आहे. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. मी डेफिनेशन सांगतोय. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी which can transfer from the body of higher temperature to lower temperature. हे बघा, हीट बद्दल डेफिनेशन मी लिहून दिलेली आहे की हीट एक प्रकारची एनर्जी आहे जी काय होते, ट्रान्सफर होते कुणीकडून कुणीकडे, हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एक बॉडी आहे, त्या बॉडीचं टेम्परेचर समजा एक ऑब्जेक्ट आहे, एक आहे ऑब्जेक्ट, हा एक ऑब्जेक्ट आहे ए आणि हा एक ऑब्जेक्ट आहे बी. तर हीट बद्दल विद्यार्थी मित्रांनो बघा, फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट ए चं टेम्परेचर मी सांगत आहे 70 डिग्री सेल्सिअस. किती सांगत आहे, 70 डिग्री सेल्सिअस. आणि ऑब्जेक्ट बी चं टेम्परेचर सांगत आहे मी फॉर एक्झाम्पल 50 डिग्री सेल्सिअस. काय सांगत आहे, 50 डिग्री सेल्सिअस. मग हीट ट्रान्सफर कुणीकडून कुणीकडे होते, ज्या बॉडीचं टेम्परेचर हाय आहे, हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे. म्हणजे हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच कॅन ट्रान्सफर फ्रॉम द बॉडी ऑफ हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. म्हणजे ऑब्जेक्ट ए कडून हीट ट्रान्सफर होणार आणि ऑब्जेक्ट बी हीट गेन करणार. त्यामुळे आणि कधीपर्यंत ही हीट ट्रान्सफर होते, जोपर्यंत या दोघांचंही टेम्परेचर ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी चं टेम्परेचर आयडेंटिकल किंवा सेम होत नाही, तोपर्यंत ही हीट ट्रान्सफर होत असते. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला टेम्परेचर बद्दल माहिती पाहिजे आहे. व्हॉट इज टेम्परेचर. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात व्हॉट इज टेम्परेचर. तर टेम्परेचर जे आपण टी ने डिनोट करतो त्याबद्दल माहिती पाहिजे आहे. हे बघा, टेम्परेचर ही एक प्रकारची फिजिकल क्वांटिटी आहे जे काय करतं, जे मेजर करतं डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ बॉडी. म्हणजे बॉडी, एखादी बॉडी हॉट आहे का एखादी बॉडी कोल्ड आहे, हे जे मेजर करतं त्याला काय म्हणतो आपण, टेम्परेचर. टेम्परेचर इज अ, डेफिनेशन मी सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो. टेम्परेचर इज अ फिजिकल क्वांटिटी, भौतिक राशी आहे, फिजिकल क्वांटिटी विच मेजर, जे काय करतं, मोजतं. काय मोजतं, विच मेजर द डिग्री ऑफ hotness or coldness of a body. टेम्परेचर ही एक फिजिकल क्वांटिटी आहे जे मेजर करतं की एखादी बॉडी हॉट आहे तर एखादी बॉडी कोल्ड आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता जस्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे
की हीट एक प्रकारची एनर्जी आहे, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, आणि तुम्हाला माहिती आहे की एनर्जीचं युनिट हे काय असतं, जूल असतं. मग त्यामुळे मी सांगू शकतो की हीटचं युनिट पण काय येतं, जूल. SI युनिट जर तुम्ही विचारलं कुणी हीटचं काय आहे, SI युनिट ऑफ हीट जूल. जूल हे SI युनिट आहे. आणि तुम्हाला कोणी विचारलं CGS युनिट सांगा हीटचं, तर CGS युनिट येतं कॅल्विन. ठीक आहे. त्याप्रमाणे टेम्परेचरचे बघा, टेम्परेचर मेजर करण्याच्या वेगवेगळ्या स्केल आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही केल्विन स्केल म्हणू शकता, फॅरेनहाइट स्केल म्हणू शकता, किंवा डिग्री सेल्सियस. म्हणजे जर तुम्ही विचारलं तुम्हाला व्हॉट आर द डिफरंट स्केल व्हिच आर युज्ड टू मेजर द टेम्परेचर, की टेम्परेचर मेजर करण्याच्या वेगवेगळ्या स्केल सांगा, तर देयर आर 3 स्केल्स व्हिच आर युज्ड टू मेजर टेम्परेचर. फर्स्ट वन इज यू कॅन से केल्विन स्केल. तुम्ही सांगू शकता केल्विन स्केल, जी स्केल आपण दाखवतो केल्विन स्केल. त्यानंतर सेकंड तुम्ही सांगू शकता सेल्सियस स्केल, जे आपण डिग्री सेल्सियस मध्ये दाखवतो. आणि थर्ड नंबर फॅरेनहाइट स्केल. तर आपण काय म्हणू शकतो, डिग्री फॅरेनहाइट. ह्या 3 टेम्परेचर मेजर करण्याच्या वेगवेगळ्या स्केल आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, टेम्परेचर ज्या डिव्हाइसने आपण मेजर करतो त्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो, थर्मोमीटर. द डिव्हाइस which is used to measure the temperature is called as thermometer. टेम्परेचर मेजर करण्याचं जे डिव्हाइस असतं त्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो, थर्मोमीटर असं म्हणतो. या प्रकारे आज आपण फक्त हीट आणि टेम्परेचर यांच्यात काय डिफरन्स आहे, त्या काय कन्सेप्ट आहे याबद्दल माहिती पाहिलेली आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर आणि हीट यांच्यातील डिफरन्स सांगा, तर तुम्ही पहिले एक डेफिनेशन सांगू शकता. नंतर याचं युनिट, SI युनिट याचं काय आहे, जूल. जर तुम्हाला टेम्परेचरचं SI युनिट विचारलं तर ते येतं केल्विन. SI युनिट ऑफ टेम्परेचर इज केल्विन. त्यानंतर दुसरा काय डिफरन्स सांगू शकता, ही एक प्रकारची एनर्जी आहे, ही एक प्रकारची फिजिकल क्वांटिटी आहे. तर या प्रकारे आपण याचा डिफरन्स पाहिलेला आहे. पुढचा जो काय आपण व्हिडिओ बनवतील त्या व्हिडिओमध्ये ह्या ज्या टेम्परेचर मेजर करण्याच्या वेगवेगळ्या स्केल आहेत त्यांच्यात रिलेशन काय आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन केल्विन, सेल्सियस अँड फॅरेनहाइट स्केल याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण फाउंडेशनचे क्लासेस चालवतो. तर नक्की तुम्ही सरस्वती क्लासेसला भेट द्या, एकदा अवश्य भेट द्या. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.